हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर सकाळची सुरुवात झाली आहे गरम पाण्याने। तर बघा, हे खूप जास्त गरम पाणी आहे। थोडंसं कोमट झाल्यानंतरच मी पाणी पिलेलं आहे। त्यानंतर घरातली सगळी कामे करून झाल्यानंतर माझी वेळ आहे आता एक्सरसाइज करण्याची। तर एक्सरसाइज करण्याच्या अगोदर काहीतरी एनर्जी ड्रिंक तुम्हाला घ्यायचं आहे। त्यासाठी मी एक कप ग्रीन टी किंवा मग ब्लॅक कॉफी घेत असते। तर आज वेट लॉस चॅलेंजचा आहे पहिला दिवस आणि आज मी माझं वजनसुद्धा चेक करणार आहे। त्यानंतर डायरेक्ट 15 दिवसानंतरच माझं वजन चेक करणार आहे। तर व्हिडिओच्या एंडला मी दाखवेलच की आत्ता माझं करंट वेट किती आहे ते आणि 15 दिवसानंतर किती होणार आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन। तर नमस्कार मंडळी, आजपासून मी स्वतःला 15 दिवसाचं वेट लॉस चॅलेंज दिला आहे आणि हे सगळं मी माझ्या व्हिडिओमार्फत तुमच्यासोबत शेअरसुद्धा करणार आहे, जेणेकरून माझ्यासारख्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनासुद्धा त्यांचं वजन कमी करायचं असेल तर नक्कीच मदत होईल। आणि या 15 दिवसाचा वेट लॉस चॅलेंजमध्ये मी तुमच्यासोबत माझं डाएटसुद्धा शेअर करणार आहे, त्यासोबत कोणकोणत्या एक्सरसाइज करणार आहे ते सुद्धा सांगणार आहे आणि काय काय नियम पाळणार आहे या 15 दिवसामध्ये ते सुद्धा सांगणार आहे। तर बघा, मला माझं बेली फॅट कमी करायचं आहे, त्यामुळे मी जास्त करून लोअर बॉडीचेच एक्सरसाइज करणार आहे। तर माझं आत्ता करंट वेट आहे 68.55। जेव्हा मी एक्सरसाइज चालू केलेली तेव्हा माझं 71 किलो एवढं वजन होतं आणि मी फक्त एक्सरसाइज करून 3 किलो वजन कमी केलं आहे। तर आत्ता आजपासून मी प्रॉपर डाएटसुद्धा करणार आहे एक्सरसाइजसोबत, त्यामुळे अजून फास्ट वेट लॉस करायला मदत होणार आहे। आता सगळ्यांना असा प्रश्न पडला असेल की 15 दिवसामध्ये वजन कमी होईल का? जर आपलं 1 किलो जरी वजन कमी झालं तरी एक मोटिवेशन असणार आहे आपल्यासाठी की आपण नक्कीच करू शकतो आणि आपल्याला एकदम नॅचरल पद्धतीने वजन कमी करायचं आहे। त्यामुळे अजिबात घाई करायची नाही, स्वतःला प्रॉपर वेळ द्यायचा आहे। 1 महिना लागो, 2 महिने लागो किंवा 3 महिने लागो, आपल्याला जे आपलं वजन हवं आहे तेवढं पूर्ण करण्यासाठी कमी करण्यासाठी आपल्याला प्रॉपर वेळ द्यायचा आहे आणि आपल्याला एकदम नॅचरल पद्धतीने वजन कमी करायचं आहे। बाहेरचे प्रोडक्ट्स वगैरे घेऊन आपल्याला हे वजन कमी करायचं नाही आहे। मला असे बरेच प्रोडक्ट्स माहिती आहेत की जे एका महिन्यामध्ये आपल्याला पाहिजे तो रिझल्ट देऊ शकतात, पण हे प्रोडक्ट सोडल्यानंतर परत आपले वजन दुपटीने वाढते, हे सुद्धा 100% खरं आहे। कारण काय होतं ना, आपल्या शरीराला एखाद्या गोष्टीची सवय लागली की मग आपण परत ते जे आपलं नॉर्मल जेवण जेवतो ते आपलं शरीर ॲक्सेप्ट करत नाही, मग ते सगळं ना परत फॅटमध्ये कन्व्हर्ट होतं। जर आपल्याला फास्ट वेट लॉस करायचं असेल ना, तर काही फॉर्म्युले आहेत ते आपल्याला फॉलो करायचे आहेत आणि त्यासोबत आपल्याला काही नियमसुद्धा पाळायचे आहेत। तर पहिला नियम म्हणजे गोड पदार्थ पूर्णपणे बंद करायचे आहेत। तर गोड पदार्थामध्ये फक्त चहा, कॉफी नाही, तर आपल्याला जे बिस्किट्स, केक, पेस्ट्री किंवा चॉकलेट्स वगैरे असतात, जे आपण जेवल्यानंतर आपल्याला बऱ्याचदा स्वीट डिश खायची सवय असते, ते पूर्णपणे प्रॉपर बंद करायचं आहे। आणि दुसरा नियम म्हणजे तळलेले पदार्थ आपल्याला बंद करायचे आहेत आणि त्यासोबत तिसरं म्हणजे मैद्याचे पदार्थ, बाहेरचे पॅक फूड हे सुद्धा आपल्याला बंद करायचे आहेत। आता आपण पाहूया की आपल्याला कोणकोणते फॉर्म्युले जे आहेत ते फॉलो करायचे आहेत। तर सर्वात पहिला फॉर्म्युला म्हणजे 32 बार फॉर्म्युला। तर 32 बार फॉर्म्युलामध्ये आपण जे जेवण करतो ते फक्त आपल्याला 32 वेळा बारीक चावून खायचे असते। म्हणजे काय, तर अन्न बारीक बारीक चावून खाल्ल्याने जोपर्यंत त्याचे तोंडात पाणी होत नाही तोपर्यंत ते गिळायचे नाही। असे फॉलो केले तर नक्कीच फरक पडतो। तसेच दुसरी गोष्ट म्हणजे इंटरमिटिंग फास्टिंग। आता इंटरमिटिंग फास्टिंग म्हणजे काय, तर कमीत कमी आपल्याला 16 तास आणि जास्तीत जास्त 18 तास उपवास करणे। आता इंटरमिटिंग फास्टिंगमध्ये करत असताना आपल्याला रात्रीचं जेवण लवकर करायचं असतं। जनरली आपल्याकडे रात्री 9 नंतर आपण सगळे जेवतो, तर हे सगळं चुकीचं आहे। ज्यांना
खरंच वजन कमी करायचं आहे त्यांनी रात्री 8च्या अगोदर सायंकाळी 6-7 वाजता तुम्ही जेवण करायचं आहे. आणि तुमच्या डिनरमध्ये तुम्ही हलका आहार घ्यायचा आहे. जर तुम्ही तुमचं रात्रीचं जेवण संध्याकाळी 6 वाजता करणार असाल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट 10 वाजता करू शकता. असं फॉलो केले तर तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळतो. आता तिसरी गोष्ट म्हणजे वॉटर इनटेक. तुम्हाला दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी पिणे खूपच गरजेचे आहे. यामुळे सुद्धा तुम्ही तुमचं वजन फास्टमध्ये कमी करू शकता. आता बऱ्याच जणांना तहानसारखी लागत नाही आणि ते फक्त जेवतानाच पाणी पितात. आधीमध्ये पाणी पितच नाही. त्यांनी कसं दिवसभरातून आपलं वॉटर इनटेक वाढवायचं यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवेन मी. आता चौथी गोष्ट म्हणजे 8 तासांची झोप. आपल्याला आपल्या बिझी रुटीनमध्ये 8 तासाची झोप घेणे शक्य नसते. आता कसं आहे, रात्री आपण झोपायला लेट करतो, सकाळी आपण टाईमशीर लवकर उठतो, त्यामुळे झोप पुरेशी होत नाही. सकाळी लवकर उठणार असेल तर रात्री आपल्याला लवकर झोपायचा प्रयत्न करायचा आहे. 11 वाजेपर्यंत आपल्याला आपण झोपलेच पाहिजे असा स्वतःला नियम करून घ्यायचा आहे. आणि आता 5वी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोज 10,000 स्टेप्स चालणे. जर तुम्हाला घरी व्यायाम करायला शक्य नसेल तर तुम्ही रोज 10,000 स्टेप्स जरी चालले तरी तुम्ही तुमचं वजन कमी करण्यासाठी खूप मदत होणार आहे. रोज तुम्ही स्वतःला 1 ते 1.5 तास द्यायचा आहे चालण्यासाठी. जर तुम्हाला शक्य नसेल सकाळी चालणं तर तुम्ही सायंकाळच्या वेळेस तुम्ही चालू शकता. फक्त आपल्याला 10,000 स्टेप्स आहेत ते पूर्ण करायचे आहेत. आता 10,000 स्टेप कसे आपल्याला समजणार, तर एक ॲप येतो मोबाईलमध्ये स्टेप ट्रॅकर म्हणून. तो तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि आपण किती चालतो ते आपल्याला ॲटोमॅटिकली मोबाईलवर दिसतं. इथे मी माझं वजनसुद्धा चेक करून दाखवते तुम्हाला. 68.55 एवढं वजन आहे. त्यानंतर मी माझं ब्रेकफास्ट करायला घेतलं. ब्रेकफास्टमध्ये बिन तेलाच्या 2 चपात्या घेतलेल्या आहेत, सॅलॅड घेतला आहे आणि जी कोणतीही भाजी बनेन घरात ती भाजी घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे कमर घेर मोजून दाखवत तुम्हाला. हे बघा 41.5 एवढं माझं आत्ताचं कमर घेर आहे. आता दुपारच्या लंच टाईममध्ये मी भात घेते. भात आणि कोणतीही जी आमटी बनलेली असेल ती. दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही भात खाऊ शकता, रात्री स्किप करायचं आहे. आता आधीमध्ये भूक लागली किंवा गोड खायची क्रेविंग झाली की तुम्ही खजूर खाऊ शकता. खजूरनी तुमची गोड खाण्याची जी क्रेविंग आहे ती कमी होणार आहे आणि तुम्हाला गोड खायला परत इच्छा नाही होणार. तर मी 2 खजूर घेत आहे आणि त्यासोबत 1 कप ब्लॅक कॉफीसुद्धा घेणार आहे सायंकाळच्या टायमाला. आता रात्रीच्या जेवणाच्यामध्ये मी कमी तेलामध्ये बनवलेली शेपूची भाजी आहे. यामध्ये मी डाळ टाकलेली आहे मुगाची आणि त्यासोबत ज्वारीची 1 भाकरी, 1 पूर्ण भाकरी आणि भाजी. आणि याच्यामध्ये मी फक्त डाळ घेणार आहे. वरण भाताचा कुकर लावला आहे, त्यामधली फक्त डाळ घेणार आहे आणि भात घेणार नाही आहे रात्रीच्या जेवणामध्ये. तर हे आहे आजचं माझं रात्रीचं जेवण.